भक्षक नावाचा एक चित्रपट आलेला आहे जो की नेटफ्लिक्सवर आपल्याला बघायला भेटतो, ज्याचं प्रोडक्शन आहे रेड चिलीज एंटरटेनमेंट यांचं। त्याच चित्रपटाबद्दल आज आपण बोलणार आहोत। नमस्कार मंडळी, मी मेघाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या YouTube चॅनलमध्ये। मंडळी, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मंडळी, भक्षक हा सिनेमा असा आहे की जे बनवायला धाडस आणि जगासमोर आणायला जिगर लागतो, जे की रेड चिलीज वाल्यांकडे आहे असं मला वाटतंय। आणि हे मी का म्हणत आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा त्याच्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात येणार आहे की मी असं का बोलत आहे। सगळ्यात सुरुवातीला आपण पिक्चरचे जे कलाकार आहेत त्यांच्याबद्दल बोलू। मुख्य भूमिकेमध्ये भूमी पेडणेकर, CID वाले अभिजित सर आहेत, जे प्रद्युमन सरांना सारखं म्हणत असतात की सर यह खून हुआ है। त्यावर प्रद्युमन सर त्याला म्हणतात की इसका मतलब जानते हो, मतलब ये आदमी मर गया है। आणि काय ती CID वाल्यांची कन्सेप्ट होती राव, मायला तेव्हा असं वाटत होतं की लई चांगलं आहे, कारण आपण तेव्हा मंदबुद्धी होतो ना। असू द्या, CID पुराण आपण नंतर बघू। तर मी कलाकारांबद्दल तुम्हाला सांगत होतो। मराठी फिल्म इंडस्ट्री मधली हॉट आणि सुंदर असलेली सई तामणकर, संजय मिश्रा, त्यांचं नाव ऐकलं की मला ते आठवते जे त्यांनी धमाल मध्ये म्हणलेलं आहे की अरे भैया ये पंखा घर का है, ये हमें पता है, तुम्हें पता है, हेलिकॉप्टर को थोड़े ना पता है, बात करते हो। हा डायलॉग त्यांचा मला आठवतो। काय डायलॉग होता, म्हणजे काय सांगायचं, कारण ज्यांनी ते लिहिलं होतं ना ते खूप महान आणि ग्रेट माणूस असेल। यांच्यासारखे मुरलेले कलाकार ह्या पिक्चर मध्ये आपल्याला बघायला भेटतात। पिक्चरच्या स्टोरी लाईन कडे आपण वळू। बिहारच्या मुनव्वरपूर मध्ये एका अनाथ आश्रमामध्ये मुलींवर बलात्कार, अत्याचार होतात आणि त्यांच्याकडनं देह विक्री करून घेतल्या जाते। हे सर्व करून घेणारा बन्सी साहू म्हणजे अभिजित CID वाले हा त्या ठिकाणचा एक मोठा पॉलिटिकल लीडर असतो। आणि ही बातमी आपला स्वतःचा व्यवसाय करू पाहणाऱ्या वैशाली म्हणजे भूमी पेडणेकर यांना मिळते, ज्यात तिला समजतंय की बन्सी साहू हा त्या मुलींना, म्हणजे ज्या अनाथ आश्रमामध्ये मुली आहेत ज्यांचा कोणी वाली नाहीये, त्यांना हा रोज विवस्त्र करून नाचवतो, त्यांना खायला देत नाही। एवढंच नाही तर त्या अनाथ आश्रमामध्ये कोणाला येऊही देत नाही। जर एखादा इन्फेक्शन करण्यासाठी कोणी माणूस आला तिथं तर तेही ते करू देत नाही। एवढा मोठा पॉलिटिकल लीडर असतो तो। एकंदरीत काय तर सरकार त्याच्या इशाऱ्यावर नाचते। जेव्हा ही बातमी वैशालीला म्हणजे भूमी पेडणेकरला कळती तेव्हा ती कशी बन्सी साहूची बन्सी वाजवती हे मात्र बघण्यासारखं आहे। मंडळी, अनाथ आश्रमामध्ये एक बलात्कार होण्याची केस, ज्यात एका मोठ्या राजकारण्याचा हात आहे, ज्याचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। ही केस एका अशा पत्रकाराकडे जाती जी पत्रकारितेमध्ये एकदम नवीन आहे, जिला समाजामध्ये घडणाऱ्या घटना किंवा मग काही झालेलं असेल ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत दाखवाव्या आणि लोकांना सांगाव्या याच्यामध्ये तिला खुशी असते। तिला हे सर्व करताना काय काय अडचणी येतात आणि ती त्याला कसं सामोरं जाते हे मात्र आपल्याला बघण्यासारखं आहे। कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनी उत्तम काम केलेलं आहे, खास करून ते जे नवीन कलाकार होते, ज्यात आवर्जून सांगावं असं वाटतंय जिने सुद्धा हे कॅरेक्टर केला आहे ना, तिची जी कलाकारी आहे, तिचा जे अभिनय आहे ना, तो एकदम असा रिअल वाटतो, एकदम ओरिजिनल वाटतो। तिने ज्या प्रकारे काम केलेलं आहे, जेव्हा तिला सांगण्यात येतंय जर तू इथं राहिलीस ना तर तू कधी इथून बाहेर जाऊ शकणार नाही, त्याच्यासाठी तुला जसा वेळ मिळेल तसं तू इथून पळण्याचा प्रयत्न कर, ज्या प्रकारे तिने घाबरण्याचा अभिनय केलेला आहे ना, तो खूपच अप्रतिम आहे, उत्तम आहे। चित्रपटाची बोलीभाषा ही खूप छान आहे। भोजपुरी आणि हिंदी मिक्स असल्यामुळे ना आपल्या कानांना एकदम सुखद अनुभव देते, एकदम भारी वाटतंय ऐकायला। भोजपुरी हिंदी दोन्ही, म्हणजे असं नाही की आपल्याला भोजपुरी येत नाही, बऱ्याच जणांना भोजपुरी कळती, कारण आता बिहारमधून बरेच लोक इथं महाराष्ट्रामध्ये असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या भाषा, कैसन हो भैया, सब बढ़िया बा, खाना खाल बा, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहितीच असतील। तशीच भाषा यामध्ये पण आपल्याला बघायला भेटते, जी हिंदी आणि भोजपुरी दोन्ही मिक्स आहे। भूमी पेडणेकर आणि सई तामणकर यांनीही एकदम अप्रतिम, एकदम चांगला अभिनय केलेला आहे। पोलीसवाल्याच्या भूमिकेमध्ये आहे सई तामणकर। CID वाले अभिजित सर जे आहेत ना, म्हणजे या पिक्चर मध्ये जे बन्सी साहू कॅरेक्टर केलेलं, त्याचा जेव्हा अभिनय बघतो ना त्यावेळेस खरंच असं वाटते ना की ह्याला नेऊन कुठंतरी हाणावा, ह्याला न्यावं आणि उघडा नागडा भोंगळा करून ह्याला असं हाणावं ना की ह्याला 4 दिवस कळलंच नाही पाहिजे की मी नक्की कुठं आहे। पाणी नसलेल्या ठिकाणी याला नेऊन हाणावं। काय ना की जगामध्ये ह्याच्याही सारखे असे नीच आणि क्रूर माणसं असतात, हे पिक्चर बघताना आपल्याला कळते। मी खरंच सांगतो की पिक्चर बघताना असं वाटत होतं की यार ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्या गोष्टी ज्यांनी फेस करतात, ज्या मुली फेस करतात ना, त्या मुलींवर काय बितत असेल, ह्या सगळं मात्र खूपच अंगावर काटा येण्यासारखं होतं। उत्तम अभिनय, उत्तम कलाकारी, उत्तम प्रोडक्शन, एकाच लाईन मध्ये जर ह्या पिक्चरचा रिव्ह्यू करायचा झालं ना तर मास्टरपीस, अप्रतिम पिक्चर आहे। असे खूप कमी पिक्चर बनतात की जे आपल्याला काहीतरी सांगून जातात, एवढं मोठं धाडस करतात। तो पिक्चर खरंच नक्की बघावा, प्रत्येकाने जाऊन बघावा। एवढंच आहे की या पिक्चर मध्ये शिव्या आहेत, खूप सारे अश्लील बोलणं आहे, त्यामुळे ना हा पिक्चर 18 वर्षाच्या वर जे मुलं आहेत
त्यांच्यासाठीच आहे आणि आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन काय आपण बघू शकत नाही. तर तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही नेटफ्लिक्सवर जाऊन पिक्चर बघू शकता. खरं सांगायचं ना तर मला शाहरुख खान यांचा एकही पिक्चर आवडत नाही. एकही म्हणजे शाहरुख खान हे नावच मला आवडत नाही. माहिती नाही, कारण मी कधी बघितलंच नाही. तोडके मोडके एखादी पिक्चर मी त्यांची बघितली असतील 1-2. तर पण हे ज्यावेळेस त्यांनी बनवलं आणि हे ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस खरंच म्हणजे शाहरुख खान भाई आणि गौरी मॅडम या दोघांच्याबद्दल आदर जो वाढलाय ना, खरंच म्हणजे काबिले तारीफ आहे. खूप जबरदस्त त्यांनी जे करून दाखवलेलं आहे ना, की आजपर्यंत आपण नुसतं बघत होतो की रेड चिलीज हे फक्त VFX वगैरे बनवतं, पण त्यांनी त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये असा विषय आपल्यासमोर येऊन ठेवलेला आहे ना, ते बघण्यासाठी खरंच अंगावर असे म्हणजे रूह काप रही. असं वाटत होतं की ह्या पिक्चर बघताना आतमध्ये घुसून त्याला मारावं का काय, एवढं भयानक असं मला वाटत होतं की काय म्हणजे कसे लोक असतील, कसं लोक करतात. ह्या सगळ्या गोष्टी खूपच भयानक होत्या, खूप म्हणजे लाजिरवाण्या पण होत्या. बघायलाही असं वाटत होतं, पण विचार करताना असं वाटतं की आपणही या जगामध्ये राहतो यार, एवढ्या नालायक लोकांच्या जगामध्ये आपणही राहतो असं वाटत होतं. कारण किती भयानक परिस्थिती असेल की ज्यावेळेस मुलांना काही खायला नसणार आहे तिथं आणि त्यांना वाटेल तसं ते वागवायचे. म्हणजे सिगरेटचे चटके देणं, त्यांना दारू पाजणं, त्यांना नाचवणं, विवस्त्र करणं, त्यांच्यावर बलात्कार करणं, छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार करणं, हे किती भयानक आहे. ह्या सगळ्या गोष्टी दाखवून रेड चिलीजवाल्यांना खूप खूप धन्यवाद की हा असा काही पिक्चर, तुम्ही असा काही टॉपिक घेऊन पिक्चर बनवलेला आहे. चला तर मंडळी, भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.